आता मला असं वाटतं, की या जेनझीनी एक महत्वाची गोष्ट काय दाखवली आहे, हं, की याच्या पुढे तुम्ही अकाउंटेबिलिटी आणणं अतिशय महत्वाचं आहे. हं. तुम्ही जिथे-जिथे तुमची दादागिरी कराल, तुम्ही जिथे-जिथे तुमची मगरुरी कराल, तिथे-तिथे तुम्हाला आम्ही धडा शिकवणार, हे या आंदोलनात आता आपल्याला स्पष्ट दिसलं. हां, हां. म्हणजे त्याच्यात कुठेही म्हणजे जिथे-जिथे आता सरकारला काय वाटायला लागलं होतं 12 वर्षात, की आम्हाला कोणीच हलवू शकत नाही, आम्हाला कोणी प्रश्न विचारू शकत नाही, हं. आमचा कुठलाही मंत्री राजीनामा देणार नाही. आता जसं नवनाथ बन म्हणाले, की काँग्रेसच्या काळात कोणी राजीनामे दिले होते. नवनाथ बन तुम्हाला मी करेक्ट करते, काँग्रेसच्या काळात पदोपदी राजीनामे झाले होते. पण तुमच्या काळात एकही राजीनामा झालेला दिसत नाहीये. प्रत्येक आंदोलन चिरडलं गेलंय. मग ते शेतकऱ्यांचं आंदोलन असो, घोघाटचं आंदोलन असो, म्हणजे ज्याच्यात रेसलर्स बसले होते, सोनम वांगचुकांचं यांच्या भागचं आंदोलन असो, आणि म्हणून मला मुद्दाम म्हणावं असं वाटतंय, की त्याच सोनम वांगचुकांना ज्यांना तुम्ही काही काळापूर्वी नॅशनल सिक्युरिटीज ऍक्ट खाली 170 दिवस तुम्ही जेलमध्ये टाकलं, आणि त्यांना चायनाचे काय, कधी पाकिस्तानचे काय, तेच तेच तुमचे घिसेपिटे डायलॉग आहेत ना, ते डायलॉग सुद्धा आता बदला. कारण हेच ते डायलॉग आता तुम्हाला नडणार आहेत. आता त्याच वांगचुकांना तुमच्याच जे पी नड्डांना आणि तुमच्याच जितेंद्र सिंगना तिथे जाऊन पाणी पाजावे लागलं. मग का, जर ते चायनाचे होते, पाकिस्तानचे होते, तर त्यांची चौकशी का नाही झाली? त्याच्यानंतर त्यांच्यावर पुढे कारवाई का नाही झाली? मग अशा चायनाच्या माणसाला तुम्ही जाऊन पाणी पाजलं. आता ना हे खरंच चुकीचे डायलॉग्स आहेत ना, खरंच बास करा. आणि खरंच देश घडवायचा असेल ना, तर या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन तुम्हाला ज्याच्याकडनं चांगलं शिकता येत असेल ते शिका. सोनम वांगचुकांनी जी शाळा काढली आहे, ज्याच्यात नापास झालेली मुलं असतात, त्यांना कसं मार्गावर आणता येईल ते तुम्ही शिका. त्यांनी जी गलवान व्हॅलीमध्ये जी तिथल्या सैनिकांसाठी जी घरं बनवली आहेत, स्तूपा बनवले आहेत, ग्लेशियर्स बनवलेत आर्टिफिशियल, त्यांचं कौतुक करा. प्रत्येकाला चायना आणि पाकिस्तान नका म्हणू. आणि याच्या पुढे कोणी आंदोलन केलं ना, प्लीज जाऊन, आपण लोकशाहीत राहतो, 3 ते 4 दिवसात तरी जाण्याचं हृदय दाखवा, थोडंसं मन मोठं करा, आणि अशा आंदोलनाला चिरडण्याची चूक पुन्हा कधीही करू नका. आता सोमवारी अनेक गोष्टी होणार आहे असं अपेक्षित आहे, पण तुमचं डिलिमिटेशन बिल आत्ताच्या घटकेला तरी या पार्लिमेंट सेशन मध्ये येईल असं मला वाटत नाही. आणि आलं तर त्याचं काय होईल ते आता मी न बोललेलं बरं. कारण मला नेहमी वाटतं नवनाथ बन चिडले की धाड 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 ते सुरू करतात. ते कोणाचाच त्यांच्या पक्षाप्रमाणे कोणाचं ऐकत नाहीत, चांगल्या सोज्वळपणे वागत नाहीत. तसं थोडासा सोज्वळपणा लोकांनी ठेवावा. बरं, नवनाथ बन आपल्याकडेच येतो. नवनाथजी, मला सांगा की एका बाजूला ज्यावेळेला आंदोलनाला सुरुवात झाली त्याच वेळेला या विद्यार्थ्यांना अटेंड केलं गेलं असतं, त्यांच्या आंदोलनाची, त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली असती, तर आज देशात जे इतक्या दिवसांमध्ये घडलं ते थांबवता येणं शक्य होतं का हो? सरकारची अशी नेमकी कुठली भूमिका होती ज्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी लागणारा एवढा काळ गेला? धर्मेंद्र प्रधान तर आपण राजीनामा देणारच नाही, कारण त्याची जर जबाबदारी घेतली तर मात्र काय होईल या संदर्भातलं